एक वस्तू 1040 रुपयाला विक्री केली असता 30% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? वस्तूची मूळ खरेदी किंमत काढायची आपल्याला, ती विक्री केलेली आहे 30%. बरोबर आहे. म्हणजे नफा जो आहे तो लिहायचा अगोदर बघा. हा नफा किती टक्के आहे? 30%. बरोबर. तर आता 100ची 30% लक्षात ठेवा. 100चं 30%. मग विक्री किंमत जी आहे ही विक्री किंमत ही बरोबर काय असेल? ही खरेदी अधिक 30%. बरोबर आहे. मग हे 30% म्हणजे 100ला, म्हणून काय येईल हे आता? 130 येईल. बरोबर. हे आलं लक्षात तुमच्या आता 130. तर विक्री किंमत आहे 1040 रुपये. तर पहा 130 आहे 1040 रुपये, तर 100ला किती हे फॉर्म्युला वापरायचा. लक्षात आलं असेल तुमच्या. रिपीट करतो. नफा 30%, विक्री केलेली किंमत जी आहे ती खरेदी अधिक 30%. बरोबर आहे. तर हे 100साठी अगोदर काढणार आहेत आपण, म्हणून हे 130 झाले. मग 130ला 1040 तर 100ला किती? त्याचं काय होईल? असा तिरकस गुणाकार होईल. तर येईल पहा इथं हे 1040 गुणिले 100 आणि डिवायडेड बाय 130 येईल. हा एक शून्य कट होईल, हा एक शून्य कट होईल. काय राहील इथं वर लिहितोय पहा आता. तर राहील इथं 1040 आणि गुणिले 10 म्हणजेच याच्यावर एक शून्य देतो. बरोबर. आणि डिवायडेड बाय हे 13. 13नं भाग कर द्या. 13 एक 13, 13 7 91, 13 8 104 आणि पुढं 2 शून्य आहे. म्हणजे किती झाले? 800. मूळ खरेदी किंमत जी आहे ती आली 800. वस्तूची खरेदी किंमत किती आली? 800 रुपये. हे तुम्ही व्हेरिफाय सुद्धा करू शकता. बघा, ह्या 800चे 30% जर केले तर 8 त्रिक 24, 240 रुपये झाले. मग 800 मध्ये हे 240 मिसळले तर 1040 रुपये झाले. म्हणजे आपले काढलेलं उत्तर काय? 800 हे करेक्ट आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.